आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा फटका आहे तो आता मुंबईकरांना देखील बसू लागलेला आहे। काल मुंबईतील सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढले होते, मात्र आज सर्वसामान्यांचा सर्वाधिक वापर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात देखील आता भडका उडालेला आहे। कालचे आपण दर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकतो। पेट्रोलचे दर प्रति लिटर 103 रुपये 50 पैसे होते, तर डिझेलचे दर आहेत ते प्रति लिटर 90 रुपये 2 पैसे होते। मात्र आज या दरांमध्ये तब्बल सरासरी 3 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे कालच्या दरांमध्ये जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये अद्ययावत करून आता आजचे दर हे पेट्रोलचे प्रति लिटर 106 रुपये 64 पैसे झाले आहेत, तर डिझेलचे दर आहेत ते 93 रुपये 13 पैसे झालेले आहे। अर्थातच डिझेलच्या दरात आता ही 3 रुपये 11 पैशांची वाढ झालेली आहे, तर पेट्रोलच्या दरात देखील 3 रुपये 14 पैशांची वाढ आहे ती नोंदवण्यात आलेली आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर आणि सीएनजीचे दर अवघ्या 24 तासांमध्ये वाढ झाल्यामुळे आता वाहतूक दरांमध्ये देखील वाढ होऊ शकते आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना आता ज्या अत्यावश्यक सेवा आहेत, ज्या वेगवेगळ्या बाजारपेठा आहेत त्यांच्यामधील दरवाढीच्या स्वरूपात फटका बसू शकतो। त्यामुळे केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिक कशा प्रकारे पेट्रोल डिझेलचा कमीत कमी वापर करून या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत आणि ही दरवाढ रोखण्यामध्ये शासनाला कितपत यश आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। कॅमेरामॅन आदित्य देसाईसह मी चेतन नावरे, मुंबई।